नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपण बघितलं की काँग्रेस हा 2 नंबरचा पक्ष ठरला आणि हा पक्ष आता विरोधी पक्षात बसलेला आहे आणि विधानसभेमध्ये विरोधकाचं काम हा पक्ष नेटानं पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर नवी भरारी घेण्यासाठी आणि गोयकरांच्या एकूणच गोयकरपणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी हा पक्ष सज्ज झाला आहे आणि त्यासाठीच नवे शिलेदार या पक्षानं नेमले. त्या शिलेदारांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी दिली आणि या पक्षाचे मुख्य शिलेदार म्हणजेच गोवा प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. अमित पाटकर, तुमचं खूप खूप स्वागत गोवन वार्ता लाईव्हमध्ये. आज आपण खूप प्रश्न घेऊन आलेलो आहोत. अमित पाटकरांसोबत खूप संवाद साधणार आहोत. सर्वसामान्य गोयकरांच्या मनातले मुद्दे आहेत ते आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणणार आहोत. पहिल्यांदा सांगा, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि आता सध्या काँग्रेसचं कार्य तुम्ही कसं सुरू ठेवलं आहे? नमस्कार. जेव्हा ज्या रात्री ANI मला कळालं की गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचं प्रेसिडेंट म्हणून मला नेमलं गेलं, त्या दिवशी खरंच एक मोठी जबाबदारी पक्षाने दिली होती. सो कुठेतरी मला एक एन्झायटी होती त्या दिवशी, पण स्लोली जसं टाईम गेलं, आय थिंक नाव आय हॅव रिअलाइज दॅट की पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती सगळं विचार करून दिली असणार. आणि आय थिंक पहिल्यांदा मी पक्षाचे आमचे AICC प्रेसिडेंटचं धन्यवाद करणार. तसेच जे आमचे सिनियर लीडर्स आहे गोव्यामधले त्यांचं पण धन्यवाद करतो की त्यांनी कोणीतरी त्यांनी कलेक्टिवली हे नाव दिलं आणि एक कलेक्टिव्ह डिसिजन होतं की आता जनरेशन नेक्स्ट काँग्रेस काँग्रेस जर मुखार वरतलेलं एक चेंज आहे. सो आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ देम. आणि येस, ऑफकोर्स इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, एक मोठे जबाबदारी दिल्ली असा. आणि जेन्ना इलेक्शन आय वॉज अ कॅन्डिडेट एट कुर्चोरेम, तेन्ना लोकांनी इट वॉज अ परसेप्शन की अमित पाटकर एक पॉलिटिकल फिगर न्ही, बट अल्टिमेटली काँग्रेस पक्षाने एक विश्वास दवरलो, काँग्रेसीची तिकीट मेळ्ळी आणि वी वर फायटींग द मोस्ट पॉवरफुल BJP कॅन्डिडेट फ्रॉम कुडचडे. आणि कुडचडे म्हणटा ते सदांच एक भाजपाचो बालकिल्लो म्हणटात ताका. आणि गेल्ल्या टर्मान थंय जवळ जवळ क्लोज टू 9,000च्या मार्जिनान जिखिल्ले भाजप. सो इट वॉज अ बिग चॅलेंज. गेल्ली 10 वर्सां ती काँग्रेस पक्ष एक्टीव नाशिल्लो, तशेंच ब्लॉक कमिटी नाशिल्ली. सो इट वॉज अ बिग चॅलेंज. सो गेल्ले एका वर्सान आमी काँग्रेस ब्लॉक थंय कॉन्स्टिट्यूट केलो. लोकांचे जितले जाता तितले आमी लोकां कडेन पावले आणि लोकांनी म्हाका एक्सेप्ट केलो. सो दॅट इज द रिजन जी 9,300 मतां म्हाका थंय पडली आणि वी लॉस्ट बाय अ मियर मार्जिन. सो पीपल एक्सेप्टेड मी ऑफ कुडचडेम. आय नो माय स्ट्रेंथ, आय नो माय विकनेसीस, एंड आय एम कॉन्फिडंट. कित्याक जेन्ना प्रदेशाध्यक्ष जालो तेन्ना परत एक नवें परसेप्शन जालें की अमित पाटकर इज नॉट अ ऑर्गनायझेशनल फिगर. बट आय एम शुअर, आय नो माय एंड आय एम कॉन्फिडंट की पार्टी संघटना जोडून हाडून एक काँग्रेस पक्षाक गोंयान एक गट करपाचें एक आयडिया आसा, एक विचार आसा, आनी वीच सगळ्यांच्या सहकारान हे जातलें. बरोबर. आणि तुम्ही विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. विधानसभा निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला, कुठेतरी असं जाणवलं की काँग्रेस थोडीफार मागे पडली आणि ज्या जागा अपेक्षित होत्या असं म्हटलं जायचं की या निवडणुकीमध्ये काँग्रेसच सरकार घडवणार आणि तशा हालचालीसुद्धा तुमच्या पक्षामध्ये सुरू होत्या. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार होता त्या दिवशी असं वातावरण होतं की जणू काही संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्ष हे सरकार स्थापन करेल. परंतु काही दुर्दैवी मतविभागणीमुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा काँग्रेसला तो टप्पा गाठता आला नाही आणि काँग्रेसला 11 जागावर समाधान मानावं लागलं. तुम्हाला नेमकं काय वाटतं की गेल्या ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेमक्या काय चुका झाल्या असतील आणि कुठे सुधारणांची गरज आहे? आणि आम्ही त्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही, पण हां, ऑफकोर्स जे रिझल्ट आला आणि ज्या रिझल्टान जे 67%, 66-67%
जो BJPच्या अगेन्स्ट आणि ह्या सरकाराच्या अगेन्स्ट जे लोकांनी मतां मारली ताजे वयल्यान इट वॉज क्लियर दॅट पीपल वॉन्टेड चेंज. प्रोबेबली म्हाका दिसता पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आय थिंक एज पार्टी वी कुडंट कन्विन्स द पीपल ऑफ गोवा की समज काँग्रेस पार्टी जर तर पावरान आयली जाल्यार सामान्य मनशाचें बाबा जीवन कशें सुदारपाक शकता किंवा कशी ताका एक व्हॅल्यू मेळटली. आय थिंक दॅट इज वेर वी आय थिंक वर वी फेल्ट शॉर्ट आनी ताका लागून म्हाका दिसता ते वोट स्प्लीट जाले. नाव पीपल से की ह्या पॉलिटिकल पक्षाक लागून काँग्रेसीक मार बसलो. लेट्स नॉट गेट इन टू वॉट हॅज हॅपन्ड. म्हाका दिसता हांवें जेन्ना आमचे सगळे कोर कमिटी कडेन बसून जेन्ना डिस्कशन केलें ते वन थिंग वी हॅव रियलायज की येस 67% जनता भाजपाच्या अगेन्स्ट आसा, 67% जनता सरकाराच्या अगेन्स्ट आसा. सो आमचो मेन फोकस आसपाक जाय की हाव वी कॅन गेट ऑल दी 67% टू अबाउट 35% ऑर मे बी अबाउट 37% सो दॅट काँग्रेस पार्टी कॅन वीन. आतां बारीकशें एक उदाहरण दिता. जवळ जवळ आमी 37 जाग्याचेर कॅन्डिडेट्स घातिल्ले. तातूंतले जवळ जवळ 26 जाग्याचेर काँग्रेस हेज पुल्ड अबाउट 34.5% वोट शेअर आनी खंय तरी आमी म्हाका दिसता मियर मार्जिनान वी हॅव लॉस्ट दोज सीट्स. सो 26 जाले वेर वी आर स्ट्रॉंग आनी बॅलन्स 11 जाग्याचेर आमचे वोट शेअर ना. देर इज थंय आमकां जवळ जवळ 4.7% वोट शेअर आसा आनी 3 वी हॅड गिवन टू अलायन्स पार्टनर गोवा फॉरवर्ड. सो द मेन फोकस विल बी जे ह्या 26 जागा आसात खंय आमचे 34.5% वोट शेअर आसा ते घट करपाचें. त्या 26 जाग्यांतले 11 आमचे आमदारूय निवडून आयिल्ले आसात आनी जवळ जवळ 5 जाग्या कडेन मियर मार्जिनान वी हॅव लॉस्ट लायक सांकळी, कुडचडे म्हणा, वेळी म्हणा, दाबोली. सो ऑल दीज प्लेसीस थंय आमचे वी हॅव गिवन गूड फायट. सो फोकस वील बी की जो आमचो स्ट्रॉंग होल्ड आसा ताका घट करपाचो आनी सायमल्टेनियसली जे 11 जागे आसात थंय पार्टीचो आयदर मे बी थंय लिडर ओरिएंटेड आशिल्ले काय थंय पार्टी संघटना ना किंवा केडर ना. सो आमचो मेन फोकस वील बी की ते 11 जाग्याचेर वी वील सी की बाबा हाव वी कॅन बिल्ड ऑर्गनायझेशन, हाव वी कॅन बिल्ड अवर ब्लॉक, हाव वी कॅन बिल्ड अवर केडर. सो तो आमचो मेन फोकस आसतलो. ओके, तुम्ही स्ट्रॉंग पॉईंटवर बोलता तर काँग्रेसचा इतकी वर्ष आपण आढावा जर घेतला असेल एकूणच गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीने तर 66 तालुका हा पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी राहणारा तालुका म्हणून इतकी वर्ष ओळखला जात होता आणि त्यातही जो ख्रिस्ती वोटर आहे, मायनॉरिटीज आहेत, हे सगळे हक्काचे वोटर्स असं काँग्रेसचे असं मानलं जात होतं. हिंदू वोटर तर मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी आहेच, त्याचबरोबर हे मायनॉरिटी वोटर्स सुद्धा होते. परंतु यावेळी ह्या निवडणुकीमध्ये साष्टीमध्ये थोडीफार गडबड झालेली दिसते. मतविभागणी झाली की काही वेगळे प्रकार झाले. तुमचं काय निरीक्षण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून 66वर तुम्ही काही विशेष भर वगैरे देणार आहात का? म्हणजे वॉट एव्हर सेड अँड डन, मला असं वाटतं की जे आमचे आदले प्रदेशाध्यक्ष होते गिरीश चोडणकरजी, मी मुद्दामून त्यांचा उल्लेख करणार कारण 2 वर्षाआधी जेव्हा आमचे 17वरनं जेव्हा आम्ही लिटरली एका आमदारवर आलो आणि तसेच आमचे आदले मुख्यमंत्री श्री दिगंबर कामतजी, हे दिगंबर कामतजी आणि गिरीश चोडणकर ह्यांनी हा काँग्रेसचा जो झेंडा आहे तो घट पकडला. आणि एक मी लोकांना आठवण करून द्यायला लावतो की म्हणजे करायला पाहिजे लोकांनी की ट्रस्ट डेफिसिट होता, आमचे MLAs डिफेक्ट झाले होते. सो लिटरली 17वरनं आम्ही 1 वर आले होते आणि म्हणजे मला पण अनुभव आहे जेव्हा आम्ही लोकांकडे जात होतो मतं मागायला ड्युरिंग कॅम्पेनिंग टाईम, देन लोक आम्हाला विचारायचे की ह्या वेळी जर का तुम्हाला म्हणजे आले तर तुम्ही सोडून तर जाणार नाही ना. हा लोकांचा म्हणजे ट्रस्ट डेफिसिट वॉज अ मेजर चॅलेंज. सो आय गिव्ह फुल क्रेडिट टू एक्स प्रेसिडेंट गिरीश चोडणकरजी, दिगंबर कामतजी की कारण आम्ही 1वरनं 11वर आलो आणि जे काय वोट शेअर म्हणजे वोट स्प्लिट झाले दॅट इज बेसिकली बिकॉज ऑफ ट्रस्ट डेफिसिट. साष्टीमध्ये जो तुम्ही उल्लेख केला तिथे आम्ही क्लोज मार्जिनमध्ये काही पुष्कळशे जागा आमच्या गेल्यात कारण दुसऱ्या पार्टी झाल्यात गोव्यामध्ये आणि लोकांना तो ट्रस्ट फॅक्टर जो होता त्याच्यामुळे ती वोटर स्प्लिट झाली आणि काँग्रेस लॉस्ट इन सालसेत. बट एक मी पूर्ण गोव्याच्या जनतेला एक ॲश्युरन्स देणार की ह्यावेळी आमचं संघटना आय मीन ऑर्गनायझेशन ही आम्ही एवढं मजबूत करणार की
येत्या 2024 पार्लमेंटरी इलेक्शन जे आहेत दोन्ही लोकसभाची सीट आणि तसंच 2027 हे म्हणजे डोक्यात ठेवून आम्ही काम करणार आहे. आणि मला वाटतं की आता मॅक्झिमम म्हणजे मी सगळ्यांना अपील करणार, जे कोण काँग्रेसचे आमचे लीडर्स होते, काही गेले दुसऱ्या पक्षामध्ये काही कारणाखाती, सो सगळ्यांना वेलकम आहे. आय मीन कोणी जर तर याला बघतोय तर इट इज वी आर आय मीन विल वेलकम आणि वी विल गिव्ह दॅट वॉट एव्हर रिस्पेक्ट रेकॉग्निशन इज देअर प्रोव्हायडेड कन्सल्टिंग ऑल अवर एक्झिस्टिंग कमिटी. आणि पण मेन मुद्दा जो आहे तो यूथ आणि वुमन ह्याच्यावर आमचं मेन फोकस राहणार आहे. आय मीन आय विल एनकरेज, आय विल अपील ऑल द यूथ टू जॉईन काँग्रेस. कारण काँग्रेस आज जर आम्हाला गोंयकार म्हणून जर एक स्वाभिमान असा, गोवन म्हणून एक गोवा स्टेट म्हणून, तो म्हाका दिसता तो रायट आमकां काँग्रेस पक्षान दिलो. मुद्दम याद करात, ओपिनियन पोल समज जर जावन आशिल्ले जाल्यार आज आमी खंय तरी महाराष्ट्राचो एक जिल्लो किंवा डिस्ट्रिक्ट जावन पडटा आशिल्ले. काँग्रेस पक्षाक लागून खुबशे म्हणजे आज आमी इतिहास काढून पळयलो जाल्यार तुमी स्टेटहूड म्हणा किंवा कोंकणी आमची भास साहित्य अकादमी 8 शेड्युलान घालपाचो मेन रिजन काँग्रेस पक्ष स्टेटहूड दिले. इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशन, टुरिझम हाचे फावंडेशन सगळें काँग्रेस पक्षान केला. सो वी कांट रियली फॉरगेट जे काँग्रेस पक्षान गोंया लागून केला. ऑफकोर्स पूण आयच्या जनरेशनाक लोकांक फाटलें कितें केलां तें नाका, मुखार कितें करतलो, मुखार बाबा आमकां कशें तूं यू वील हेल्प आय मीन द कम्युनिटी, द सोसायटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्या मुद्द्याचेर लोक आतां मुखार मतदान करतात. सो आय थिंक आयडिया इज फर्स्ट बिल्ड द पार्टी, स्ट्रेंथन अवर फ्रंटल्स, युथाक जोडपाचें, महिलाक जोडपाचें, हे आमचे मेन आय मीन फोकस पॉइंट्स आसतले. यूथ आणि महिला हा खरं म्हणजे या समाजाचा कणा आहे आणि या लोकांना सोबत घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष विचार करू शकत नाही. आणि तुम्ही अगदी योग्य मार्गाने तुमची जी वाटचाल आहे ती तुम्ही सांगितलीत. याच्यात मुद्दा असा येतो की ज्यावेळी लोकसभेसारख्या निवडणुकीचा, मोठ्या निवडणुकीचा तुम्ही उल्लेख केलात, 2 वर्षानंतर ही निवडणूक येणार आहे. ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना जसं भाजपने विरोध असताना सुद्धा मगोसारख्या पक्षाला जवळ केलं निवडणुकीनंतर आणि सरकारमध्ये मंत्रिपद दिलं, याचा अर्थ सरळ आहे की त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. काँग्रेस पक्ष असं काही करणार आहे का, किंवा समविचारी पक्षांना सोबत घेणार, समविचारी लोकांना सोबत घेणार? तुमचं कशा प्रकारे त्या संदर्भात नियोजन आहे? गोंयाची जर तर हिस्ट्री पळयत जाल्यार लोकसभा सीट जे आसा ते आय मीन बरेच पयलीं MGP सिटाचेर आय मीन नॉर्थ गोवा आशिल्ले. देन अल्टिमेटली ओवर अ पिरियड ऑफ टायम इट इज काँग्रेस वर्सीस BJP गोवाचं राजकारण बघितलं तर. सो अल्टिमेटली आय विल अपील टू ऑल द ओपोनंट पॉलिटिकल पार्टीज दॅट आमच्या भितर सी नाव टुडे 67% ऑफ लोकांचो जो आवाज आसा तो आज असेंब्लीन, ओपोजिशन एक 15 MLAs आय मीन टुगेदर येवन इट इज अ कंबायंड ओपोजिशन. सो आय विल रिक्वेस्ट ऑल द ओपोजिशन पार्टीज दॅट इफ यू हॅव टू फायट BJP, आमी आमच्या भितर वोट स्प्लीट करून अगेन आमी BJPकूच फायदो दितलो. आणि म्हाका दिसता ह्या फावट जी आमची रणनिती आसतली, आमचो मोर फोकस वील बी ऑन नॉर्थ डिस्ट्रिक्ट, बिकॉज सावथान ऑलवेज काँग्रेसीक स्ट्रॉंग होल्ड आसा. आणि लायक आय सेड की जे आमचे 26 जागा आसा ते आमी गट करतलेच, बट वी वील गिव मोर भर इन नॉर्थ गोवा. आय मीन लास्ट टायम आमी जवळ जवळ 79,000 मतांनी वी हॅव लॉस्ट दॅट सीट. सो आवर मेन फोकस वील बी की खंयच्या पक्षा कडेन उलोवन समज आमकां समज इफ यू कॅन गेट सपोर्ट, बिकॉज अल्टिमेटली म्हाका दिसता जे विरोधी पक्ष आसा तांचो अल्टिमेट एम इज भाजप सरकार, जे आज म्हारगाई वाडला, सो इट इज अगेन्स्ट BJP. So I will appeal all the political parties that we should come to a common platform, common program where we have to fight the BJP. Not like what happened की जसे पक्षाचे हांव नांव घेना, पूण पक्ष इलेक्शनाच्या पयलीं भाजपाच्या अगेन्स्ट उलयतालो, रिजल्ट जातकीच नाव दे आर विथ द गव्हर्मेंट. सो अशें जावपाक जायना, कित्याक अल्टिमेटली जे मतदान करतात, जे मतदार आसात तांचो आमी विचार करपाक जाय. आज थोड्या जाग्यार 2 पॉलिटिकल पार्टी भितर लढाई जाली आणि थोड्या मार्जिनान एक कॅन्डिडेट पडटा आणि
तीच पार्टी वता आनी सरकाराक सपोर्ट करता ते जे मतदार थंयचे जे आशिल्ले तेंची कितें परिस्थिती जातली तेजो आमी विचार करपाक जाय. सो आय थिंक ह्या फावट गोंयची जनता जी आसा ती खूब हुशार जाल्ली आसा आनी म्हाका दिसता येता त्या लोकसभा इलेक्शनाक लोक कितें आसा ते दाखोवन दितले, कित्याक अल्टिमेटली आज पॉलिटिकल तांचे बेनिफिटाक ते लागीं आयले जाल्यार मतदार जो आशिल्लो तो खंय तरी आज डिफरन्सीस तांच्या भितर कॉन्स्टिट्युएन्सीन जाले. सो आय थिंक इन लोकसभा इलेक्शन म्हाका दिसता लोक हो पॉयंट व्हेरी स्ट्रॉंगली घेतले की इलेक्शनाच्या पयलीं जो स्टँड आसता आनी रिजल्ट येतकीर स्टँड कितें जाता दॅट वील प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हाका दिसता. बरोबर. आणि तुम्ही लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलतात, आपण थोडंसं परत विधानसभा निवडणुकीवर बोलूया. पुढची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून 2027च्या दृष्टीनं तुमची सध्या मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे. परंतु नेहमी असं बघितलं जातं की प्रत्येक निवडणुकीमध्ये पैसा हा महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणजे तुमच्या पक्षाचे नेते स्वतः दिगंबर कामत यांनी एका जाहीर सभेत सांगितलं आहे व्हिटॅमिन एम महत्त्वाचं आहे म्हणून. तर काँग्रेस पक्ष ह्या व्हिटॅमिन एमची जी कमतरता आहे, कारण कुठेतरी आपण गेल्या निवडणुकीत बघितलं की बाहेरून आलेले पक्ष, नवे पक्ष असतील किंवा काही प्रस्थापित पक्ष असतील, मोठ्या प्रमाणात वारेमाप पैसा वापरत असताना काँग्रेस पक्ष मात्र तत्व आणि काही निष्ठांच्याच गोष्टी करत होता, मात्र पैसे वाटपामध्ये कुठेतरी कमी पडलं असं चित्र आहे आणि हे उघडपणे दिसतं आहे. तर ही कमतरता तुम्हाला वाटते का, पैशांची कमतरता, आणि ती जर वाटत असेल तर ती काँग्रेस पक्ष दूर कशी करणार? ऑफकोर्स तुम्ही जे पॉईंट काढलं ते मला वाटतं व्हॅलिड आहे. जे दुसरे पक्ष आले होते त्यांनी कुठेतरी पैशाचा हा म्हणजे वापर केला या इलेक्शनमुळे, त्याच्यामुळे थोडी मतं स्प्लिट झाली. पण मी आज ॲज अ प्रेसिडेंट ऑफ गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी सगळ्या गोवाच्या लोकांना अपील करतो की आम्ही शॉर्ट टर्म बेनिफिट बघायचं नाही. आय मीन मी माझ्या कॅम्पेनिंगमध्ये पण मी लोकांना सांगितलं होतं की जर का तुम्हाला कोणी पैसे देऊन जर तर तुमचे मतं विकत घ्यायचा जर प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका. कारण पैसे दिले की ते टेम्पररी असतात. तुम्ही असं एक सरकार आणा जो म्हणजे तुम्हाला पुढच्या 5 वर्षे इन टर्म्स ऑफ तुमचे सोशल बेनिफिट्स असो, इन टर्म्स ऑफ एज्युकेशन असो, इन टर्म्स ऑफ हेल्थ असो, हे सगळे सुविधा तुम्हाला मोठ्या प्रमाणे करून देणार. त्याचं जो फळ आहे ते मोठं आहे. म्हणजे ते इलेक्शनच्या वेळी तुम्हाला काही छोटे पैसे जे देतात ते इट इज टेम्पररी, त्याच्या मागे जाऊ नका, हे मी अपील केलं होतं. आणि ते कुठेतरी आम्हाला कुडचडेमध्ये मला वाटतं रिझल्टमध्ये दिसून आलं, कारण 9300 लोकांनी आमच्या पाठीशी राहिले ते लोक. सो आय थिंक दॅट सेम फॉर्म्युला मला वाटतं गोव्यामध्ये जी पैसे घेऊन जी मतं जी डायवर्ट होतात ती हार्डली मला वाटतं 3-4% असेल बहुतेक, कदाचित माहीत नाही मला. पण हे सगळे जे एकदम पुअर कॅटेगरी जे लोक आहेत, म्हणजे हे हँड टू माउथ ज्यांचं अर्निंग असतं ती कदाचित पैशामुळे डायवर्ट होतात. बट मॅक्झिमम लोकांना आज बेनिफिट्स पाहिजे, म्हणजे इन टर्म्स ऑफ गव्हर्नमेंट फॅसिलिटीज. म्हणून तर आज 67% लोकांनी भाजपच्या अगेन्स्ट आणि सरकारच्या अगेन्स्ट मतदान केलं. जसं मी सांगितलं पुष्कळ कारणं होती की ते स्प्लिट झाले वोट्स. पण मला खात्री आहे की 2027 आम्ही पुढे ठेवून एक संघटना बांधण्याची, महिलांना इंडक्ट करायचं, आमचं यूथ जे आहे ते स्ट्रॉंग करायचं. एक छोटंसं उदाहरण देतो. काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणतं की सदांच लोकांक असो पक्ष आशिल्लो की फक्त रस्त्यार येऊन स्ट्रायक करप, हडताळ करप. येस, काँग्रेस पक्ष एक आय एम एश्युरिंग सगळ्या गोंयच्या जनतेक दॅट जे लोकांचे मुद्दे आसात, जे लोकांचे इश्यू आसात ते आमचे इन टर्म्स ऑफ लेजिस्लेटर म्हणून आमचे CLP लिडर, ऑपोजिशन लिडर विल टेक इन असेंब्ली. आनी एज पक्ष म्हणून एज अ पार्टी ऑन ग्राउंड जे कितें आसा दॅट वी वील टेक अप. इश्यूज जे लोकांचे आसा जेन्युइन वील टेक. बट एट द सेम टायम म्हणजे माझा विचार आहे की आम्ही परसेप्शन चेंज करपाक जाय. सी वी हॅव टू गेट सम पॉझिटिव्हिटी इन इट. आमचे जे स्टुडंट विंग्स आसा NSUI तांचे कडेन म्हणजे एक इंट्रॅक्शन जालें. जे सगळे मेंबर्स आसा व्हेरी यंग एनर्जेटीक. आणि सो वेन आय हॅड अ इंट्रॅक्शन विथ देम सदांच आमी NSUI कितें स्टुडंटाचो इश्यू जाले जाल्यारूच ते खंय तरी दिसतात. सो आय हॅव टोल्ड देम, आय हॅव एनकरेज देम, आय हॅव मोटिवेटेड की कितें तरी पॉझिटिव्हिटी हाडया. समजा करियर कावन्सिलींग प्रोग्राम्स करा तुम्ही, खंय तरी स्कील डेव्हलपमेंटाचे वी वील गेट प्रोग्राम. सो दॅट पॉझिटिव्हिटी हॅज टू बी देर. आणि तशेंच एक
7 डिफरंट सेल्स करपाचो म्हजो विचार आसा, लायक एनवायरमेंट, म्हज्या भाशणांत बरें सांगिल्लें, एनवायरमेंट एंड हेरिटेज, IT, टुरिजम, मागीर एग्रीकल्चर, मिडिया कम्युनिकेशन, आनी मोस्ट इम्पॉर्टंट इज नॉन रेजिडेंट गोवन सेल. सो हे डिफरंट सेल्स करून ताजेर वी वील वर्क पॉझिटिव्हली. वी वील टेक अप काँग्रेस पक्ष इतलो वेळ फक्त एक पार्टी अशी म्हणजे रस्त्यार खंय दिसले जाल्यार काँग्रेस पक्ष दिसताली. दॅट ताजो परसेप्शन आय वॉन्ट टू चेंज. वी आर देअर फॉर द पीपल ऑफ गोवा. लोकांचे इश्यूज कितें आसा ते वील टेक, बट एट द सेम टायम हे फॉर पॉझिटिव्हिटी तुमकां दिसतली. दॅट इज द मेजर चेंज यू विल सी ओवर अ पिरियड ऑफ टायम. ओके. आणि अगदी उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून घेण्याची त्यांची जी जिद्द आहे ती आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेलच. परंतु या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो आहोत. तुम्ही काय सांगाल? कारण आम्ही दरवेळी आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सांगत असतो की आम्ही गोयकार असं जेव्हा आपण बाहेरच्या माणसाला सांगतो किंवा जो गोव्यात माणूस बाहेरून येतो तेव्हा त्याला आम्ही गोयकार म्हणून सांगतो, तेव्हा मी सेक्युलर आहे म्हणून सांगण्याची वेगळी गरज नसते. गोयकार हा सेक्युलर म्हणून मानलाच जातो, तो सेक्युलरच आहे. गोव्याची ही जी वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य वेगळं आहे, म्हणजे जगावेगळं आहे हे. आणि हे आपण पूर्ण भारतामध्ये जर कुठे बघत असू तर हा सलोखा गोव्यामध्ये आहे. हा सलोखा टिकवून ठेवण्यासाठी कशा प्रकारे काँग्रेस पक्ष मदत करणार आहे समाजाला एकूणच दृष्टी देण्यासाठी, आणि यात तुमची भूमिका कशी असेल? तुम्ही कसं बघता ह्या एकूणच सामाजिक सलोख्याकडे? सी, गोवाची जी एक आयडिया आहे ऑफ अ फ्री, सेक्युलर आणि इन्क्लुझिव्ह गोवा, ही आयडियोलॉजी इज नो डिफरंट फ्रॉम काँग्रेस आयडियोलॉजी. आणि मला वाटतं जसं तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की गोवा हे जगापेक्षा डिफरंट आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ कास्ट, इन टर्म्स ऑफ रिलिजन, ब्रदरहूड, एक कम्युनल हार्मनी, हे तुम्हाला फक्त गोव्यात बघायला मिळेल. आणि हे सगळं म्हणजे ते गोव्याची आयडियोलॉजी आणि काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी ही सेम आहे. आमचं मेन फोकस असेल, जसं मी म्हणजे आमचं CLP लीडरला पण सांगितलं की ह्यावेळी आम्ही काहीतरी डिफरंट, नवं, व्हायब्रंट काहीतरी न्यू जनरेशन नेक्स्ट काँग्रेस करूया. सो शॅडो कॅबिनेट करायचा आमचा एक विचार आहे. म्हणजे जे आमचे 11 MLAs निवडून आलेत त्यांना काहीतरी पोर्टफोलिओ आम्ही देणार, सो दॅट दे कॅन लर्न फॉर LAQs, क्वेश्चन्स. म्हणजे त्या डिपार्टमेंटला त्यांना म्हणजे दे विल, कारण 11 मधले 8 आर न्यू. 3 जे आहेत ते आधी मंत्री, MLA, मुख्यमंत्री पण झाले आहेत, बट बाकीचे जे 8 आहेत ते नवे आहे. सो त्यांना पण एक चांगला एक्सपिरियन्स मिळेल आणि दे विल कीप अ चेक ऑन द गव्हर्नमेंट, दे विल कीप अ चेक ऑन द मिनिस्टर्स की कुठे चूक होते, कुठे काय होते. सो दिस इज अ न्यू कॉन्सेप्ट वी आर ट्राईंग टू गेट. आणि येस, जे गोव्याचं एक आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी मला वाटतं कुठेतरी सांभाळून ठेवायला मला वाटतं काँग्रेस पक्षाला पॉवरमध्ये यायची बहुत गरज आहे. आणि येत्या म्हणजे 2027 म्हणजे आणि ऑलमोस्ट 5 वर्षांनी जेव्हा इलेक्शन होणार तर मला खात्री आहे की आमची संघटना, आमचं ऑर्गनायझेशन एवढं स्ट्रॉंग होणार की 2027 मध्ये आम्ही पॉवरमध्ये येऊ. बरोबर. आणि याच्याबरोबर आणखी तुम्हाला एक जोडून प्रश्न विचारतो. तो सर्वसामान्य घटकांचे खूप प्रश्न आहेत गोव्यामध्ये आणि काँग्रेस पक्ष आपल्या परीने त्या प्रश्नावर आवाज उठवत आलेला आहे. एक प्रश्न खूप वर्षापासून पेंडिंग आहे, तो प्रश्न म्हणजे मायनिंग बंदीचा. आणि मायनिंग बंदी जोपर्यंत उठत नाही, मायनिंग जोपर्यंत उद्योग सुरू होत नाही, तोपर्यंत गोव्यातल्या रोजगाराचा एक मोठा स्रोत हा खुला होणार नाही. आणि तो खुला झाल्यानंतर इथल्या इकॉनॉमीला तर मोठं बूस्ट मिळणारच आहे. त्याचबरोबर इथली जी अनएम्प्लॉयमेंट आहे ते बऱ्याच प्रमाणात परत कमी होणार आहे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि सरकारचं नेमकं चुकतंय कुठे आणि मायनिंग उद्योग सुरू करण्यासाठी काँग्रेस कशा प्रकारे सहकार्य करू इच्छितं? मला वाटतं दुर्दैव आहे आमचं की गोवा हे म्हणजे देशात अनएम्प्लॉयमेंटच्या ह्याच्यात एकदम नंबर 1वर आहे. 13% अनएम्प्लॉयमेंट रेट किती वर्ष झाली, इट इज स्टॅग्नंट ॲट दॅट पोझिशन. छत्तीसगडचं एक्झाम्पल घ्या, 0.16% अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तिथे, विच इज अगेन रूल्ड बाय काँग्रेस गव्हर्नमेंट. येस, गोवात 2 मोठ्या इंडस्ट्री होत्या, वन वॉज मायनिंग आणि दुसरं होतं टुरिझम क्षेत्रात मला वाटत नाही की गव्हर्नमेंटनी टुरिझम वाढवायसाठी काहीतरी प्रयत्न केले आहेत. कारण आम्ही फक्त आमचे बीच साईड बघतो, बट गोवा
हिंटलँड एवढं चांगलं आहे, एवढं छान आहे. सो त्या दृष्टीने सरकारने काही डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ टुरिझम केलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणतो तो मायनिंग, जो तुम्ही काढला. आय थिंक मायनिंग हे गोव्याचं बॅकबोन होतं आणि मायनिंग इंडस्ट्री ही गेले 10-20 वर्ष आधी चालू झालेली इंडस्ट्री नाही आहे. दिस इज बिंग गोईंग ऑन सिन्स पोर्चुगीज टाईम. म्हणजे जेव्हा पोर्चुगीजना वाटलं की गोव्यात इंडस्ट्रियलायझेशन करायचं असेल तर इथे मायनिंग म्हणजे प्रमोट करायला पाहिजे. सो तेव्हापासून चाललेली ही इंडस्ट्री आहे. माझं पर्सनल व्ह्यू आहे की कुठेतरी BJP सरकारमुळे हे सगळं मेस झालेलं आहे. नेहमी ते सदाच सांगतात की 3 महिन्यांनी आपण चालू करू, 6 महिन्यांनी करू. इलेक्शनच्या आधी मला वाटतं त्यांनी म्हटलं होतं 3 महिन्यांनी करणार. आता 3 महिने संपून 4था महिना चालू झाला, अजून कोण बोलत नाही. सो ते सिरियस नाही आहे. बरोबर. म्हणजे फक्त इलेक्शन जेव्हा येतो तेव्हाच तो मुद्दा येतो. 2024चं लोकसभा आता इलेक्शन येणार आहे. तुम्ही बघा, त्याच्या आधी मे बी 6 महिन्याआधी परत ते आणि काहीतरी स्टेटमेंट देतील की आम्ही 6 महिन्यांनी चालू करू. आणि आम्ही जर म्हणजे हे कोण लोक ह्याच्यावर विचार करत नाही. 2012पासून जेव्हा मायनिंग बंद झालं ते स्लो पॉयझन करून त्यांनी ही इंडस्ट्री मारली आहे गोव्यामध्ये. आज जे लोक डिपेंडंट होते मायनिंगवर, 3-3.5 लाख डायरेक्टली इनडायरेक्टली जे लोक होते ते आज स्लोली करून कुठेतरी गायब झाले ती इंडस्ट्री. सो दे हॅव डन अ स्लो पॉयझनिंग टू दिस इंडस्ट्री विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. आणि परवाच का एक केस झाली कुटणे भागात, एक माणसाने आत्महत्या केली आणि त्यांनी नोट लिहिला होता की मायनिंग बंद झाल्यामुळे मी आत्महत्या करतो. सो हा आवाज कुठेतरी दाबला जातो. आणि मला वाटतं सरकारकडे काही कॉन्क्रीट प्लॅन नाही आहे, म्हणून ते कधीतरी कोर्टवर टाकतात. ते म्हणतात की मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये आहे, कधी म्हणतात आम्ही 3 महिन्यांनी चालू करू. सो गव्हर्नमेंट ह्याच्यावर सिरियस नाही आहे. एक ॲश्युरन्स देतो, काँग्रेस पक्ष म्हणून ज्या मायनिंग डिपेंडंट कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, म्हणजे ज्या भागात लोक मायनिंगवर डिपेंडंट होते त्या लोकांना आम्ही जाऊन मिळणार, त्या लोकांची आम्ही समस्या ऐकून हा जो प्रश्न आहे हा सरकारकडे मला वाटतं आम्ही स्ट्रॉंगली वी विल रिप्रेझेंट दिस, वी विल पुट स्ट्रॉंग प्रेशर ऑन गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंटकडे आम्ही व्हाईट पेपर मागणार आहे की मायनिंग चालू करायचा तुमचं काय विचार आहे आणि एक्झॅक्टली तुमची काय आयडिया आहे. कारण उगाच 3 महिन्यांनी करतो, 6 महिन्यांनी करतो, मॅटर सबज्युडिस आहे म्हणून हे चालणार नाही. दिस इज अन इंडस्ट्री इज वॉज रनिंग फॉर ऑलमोस्ट मोर दॅन 60 years, ऑलमोस्ट 70 years. MMDR आलं 1987 मध्ये. आम्हाला इंडिपेंडन्स मिळाला इन 1947, पण त्याच्या आधी मायनिंग चालू होतं ना. बरोबर. सो दिस इज नॉट अ न्यू इंडस्ट्री वेअर भाजपने आणली किंवा आम्हाला स्वतंत्र मिळाल्यानंतर आली नाही. मला वाटतं हे त्यांचं ब्लंडर आहे, BJP गव्हर्नमेंटचं ब्लंडर आहे. आणि जे मला वाटतं त्यांच्या आतले मुख्यमंत्री पण कुठेतरी एका न्यूज चॅनलमध्ये ते ऑन रेकॉर्ड आहेत की मायनिंग आम्ही बंद केलं. सो आय थिंक मायनिंग मला वाटतं चालू व्हायला पाहिजे, कारण एक मोठी इंडस्ट्री होती आणि खूपसे बरेच लोक त्याच्यावर डिपेंडंट पण होते, गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू पण येत होता. सो ॲज अ पार्टी आम्ही वी विल टेक अप दिस इश्यू. बरोबर. आणि अमित पाटकर यांनी बऱ्याच मुद्द्यांवर सविस्तरपणे मनापासून आपली भूमिका मांडली, सडेतोड भूमिका मांडली. पक्ष पुढे नेण्यासाठी एका युवा नेत्याकडे जी विकासाची दृष्टी असायला हवी ती दृष्टी त्यांनी आता या त्यांच्या मुलाखतीमधून दाखवलेली आहे. युवक असतील, महिला असतील, समाजातील सगळे घटक असतील, यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष तर मजबूत त्यांना करायचाच आहे, पण त्याचबरोबर गोयकार आणि गोयकारपण हा जो संकल्पना, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना टिकून ठेवायला हवी असं त्यांचं मत आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की हा युवा नेता काँग्रेस पक्षाला तर मोठं करेलच, त्याचबरोबर गोव्यासाठीही त्यांच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकतो. जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. 2017च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 17 सीट्स मिळाल्या होत्या आणि सगळ्यात मोठा पक्ष बनला होता. नंतर ही सगळी फाटाफूट झाली आणि 2022च्या निवडणुकीपर्यंत संख्या आली 1 वर, म्हणजे एकच आमदार निवडणुकीला सामोरा जाताना तुमच्याकडे होता. पण निवडणूक झाल्यानंतर 1 वरून पुन्हा 11 वर तुम्ही आलात. अगदी काही सीट्स थोड्याशा फरकाने तुमच्या गेल्या. आता पुढच्या 2027च्या निवडणुकीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष किती जागावर पोहोचेल?
आजच्या तारीखला जेवढे आमचे सीट आहे ते डबल होणार. म्हणजेच 2027च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष 22 जागा जिंकून, मिनिमम कमीत कमी 22 जागा जिंकून सत्तेत येणार असं काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलेलं आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर मीडियाला दिलेली त्यांनी ही पहिली मुलाखत आहे आणि या पहिल्या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून या गोव्यामध्ये सत्तेत येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर लोकसभेची जी 2 वर्षांनंतर होणारी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी सुद्धा ते सज्ज झालेत आणि त्याशिवाय गोव्यातल्या सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही मांडणार असं त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या सगळ्या काळासाठी तुमच्या सगळ्याच एकूणच योजनांसाठी गोवन वार्ता लाईव्हतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज अगदी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप चांगल्या चांगल्या विषयावर तुम्ही तुमचे छान विचार मांडलेत आणि तुमची दृष्टी जी आहे ती सगळ्या आमच्या गोयकरांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह.